नमस्कार मित्रांनो, ही आहे समोर दिसणारी नांदेड सिटी. ही आमच्या सोसायटीवरून दिसते. आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं कारण, आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवले. आमच्या टीमच्या माध्यमातून, सर्व टीमच्या माध्यमातून ते प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट प्लॅन्ट आहे हा मित्रांनो. सांगायचं कारण एवढंच की बऱ्याच लोकांना सोलर संदर्भामध्ये बरेच प्रश्न पडतात आणि त्यातला एक मेजर प्रश्न म्हणजे पाणी गरम येईल का. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी आपली फ्री होण्यासाठी सोलर बसवतो त्यावेळेस तुमचं सर्व काही फ्री होऊन जातं. हा त्याच्या मागचा मेन आहे. तुम्ही पाण्यासाठी जर सोलरचं बसवत असाल तर ते फक्त पाणीच गरम करणार आहे. ते पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्याला इलेक्ट्रिसिटी द्यावीच लागते. पण ह्या प्लॅन्टमुळं तुम्ही पाणी किंवा घरातला गॅस पण तुम्हाला कमी लागणार आहे. त्याचं कारण असं की इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जर पूर्णपणे फ्री झाली तर तुम्ही घरामध्ये इंडक्शन कुकर बसवून तुम्ही स्वयंपाक करू शकता. इलेक्ट्रिक गाड्या तुम्ही चार्ज करू शकता. सर्व काही तुम्हाला इलेक्ट्रिक फ्री होऊन जाणार आहे. तर हा आमचा सोलर प्लॅन्ट आहे आणि तो कंप्लीट झालेला आहे. तर ही पायपिंग केलेली आहे प्रॉपर. आम्ही वरूनच सगळं घेतलं, खाली काही ठेवलेलं नाही आहे. हे प्लॅन्ट आहेत, हे कॉलम आहेत. तर अगदी हेवी स्ट्रक्चर आहे, मस्त. सर्वांनी सोलरकडं कन्वर्ट होणं जास्त गरजेचं आहे, कारण आपले खर्च, महागाई एवढी वाढत चाललेली आहे. जर परवडत नसतील खर्च तर सोलरकडं कन्वर्ट होणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं बाकी गोष्टी तुम्हाला पेट्रोल डिझेल ह्याच्यावरती पण जर मात करायची असेल तर सोलर हा उत्तम पर्याय आहे मित्रांनो. हा प्लॅन्ट आहे. इथून कनेक्शन, हे सोलरचं DC कनेक्शन जातं आपल्या इन्व्हर्टरमध्ये. इन्व्हर्टर बसवलं आहे आम्ही लिफ्ट रूममध्ये. हे असं पायपिंग केलेलं आहे आणि हा टोटल मोठा व्ह्यू दाखवतो तुम्हाला दोन्ही प्लॅन्टचा मी. हे दोन्ही हे आहेत. मी आपल्याला घेऊन जातो आहे आता आपल्या इन्व्हर्टर पाहण्यासाठी. आमच्या लिफ्ट रूममध्ये इन्व्हर्टर बसवलेलं आहे. तिथून आपला DC टू AC सप्लाय, इन्व्हर्टर DC टू AC मध्ये कन्वर्ट करून तो आपल्या खाली मीटरला देतो आणि त्याच्यामुळं आपलं बिल झिरो होऊन जातं. तर आपण आलेलो आहोत इथं आत्ता इन्व्हर्टर रूममध्ये, लिफ्ट रूममध्ये. इथे आपण इन्व्हर्टर ठेवलेला आहे. बाहेरून कनेक्शन आलं आहे, अजून DC सप्लाय जोडायचा आहे इथं. तर हा सोलरचा आलेला DC सप्लाय आहे, तो इथं जोडणार आहे इन्व्हर्टरला आणि इथून DC टू AC कन्वर्ट करून ह्या कॉपरद्वारे खाली आपल्याला AC सप्लाय मिळणार. आणि इथे MCB बसवलेले आहेत. इथं अजून एक आपल्याला वायफाय किंवा GSM कार्डची सिस्टीम बसवून देतात, जेणेकरून ते आपल्याला ऑनलाईन आपलं जनरेट झालेलं युनिट आपल्याला बघता येतं. आपण किती जनरेट केलं आहे आणि किती आपलं कन्झम्पशन झालेलं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरती कळतात. आपलं किती प्लस झालं आहे, किती मायनस झालं आहे. तर हे टोटल आपल्याला झिरो लाईट बिल याची गॅरंटी देतात. आणि जर आपलं लाईट बिल आलं तर आपल्याला 8 रुपये पर किलोवॅटप्रमाणे, पर युनिटप्रमाणे आपल्याला सोलर स्क्वेअरवाले पैसे देतात. तर असं त्यांचे 5 वर्ष फ्री सर्व्हिस आहे. शिवाय 5 वर्ष फ्री सर्व्हिस आहे आणि 35 वर्षाची वॉरंटी आहे पॅनलची. 25 ते 35 वर्षाची त्यांची वॉरंटी आहे पॅनलची. तर असं सगळं इथून आपला AC सप्लाय खाली मीटर रूममध्ये गेलेला आहे आणि हा असा व्ह्यू आहे सगळा. हा बाहेरचा व्ह्यू आहे. ही समोर आपल्याला नांदेड सिटी दिसत आहे आणि इकडं आपला ह्या साईडला सोलर प्लॅन्ट बसलेला आहे, तिथून दिसत नाही आहे. तर सर्वांनी सोलर प्लॅन नक्की करावा. झिरो इन्व्हेस्टमेंट असा प्लॅन असतो. कन्सल्टंट येऊन आपल्याला योग्य माहिती सांगतात आणि कसं काय आपल्याला झिरो इन्व्हेस्टमेंट करता येईल. कारण गव्हर्मेंटनी आत्ता सबसिडी दिलेली आहे आपल्याला. पर किलोवॅट 18,000 रुपये गव्हर्मेंट सबसिडी देतं याच्यावरती. आणि जर आपण सुरुवातीचं डाऊन पेमेंट केलं तर आपल्याला ते सबसिडीमधनं पुन्हा रिटर्न येतं 2 महिन्याच्या आतमध्ये. तर हा त्याच्यामागचा झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे, तर आपण डाऊन पेमेंटला जे पैसे लावणार आहे आणि लोनचे प्रोसेस वगैरे सोलर स्क्वेअरवाले आपल्याला करून देतात. तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी आपल्याला पुढे नंबर देतो. त्या नंबरवरती आपण जरूर कॉन्टॅक्ट करून आपल्या इथं ग्रीन एनर्जीसाठी आपण पुढाकार घ्यावा
ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.